नमस्कार मित्रांनो, आज आपण नेकनूरमध्ये आहेत. आज आमचे मित्र बाबूराव तिथं बसलेले आहेत. लयच निवांत हॉटेलमध्ये बसलेले आहेत. विचारूया कशामुळे बसले आहेत. काय बाबूराव कोण बसले आहेत की निवांत? काय किमती सांगायला लागले, बाजार कडकलेत. काय घ्यावं? बाजार कडकलेले आहेत. हा म्हणजे रेट जास्त वाढलेत असं वाटतंय भाव तुम्हाला? काय बी सांगायला लागले, 70च्या बायलाचे 90 सांगायला लागले. बरं, आणि पुढं विक्री व्हाय ना का मग तशी? तेच व्हायना गेली आणि काय करावं? म्हणजे पुढं हिरापूर कडले सगळे पुन्हा काय बी बस्तर माल द्यायला लागले तर काय करावं? बस्तर माल द्यायला लागले तुम्हाला? मार्केट असं आहे का? मग त्याच्यामुळं फरक पडला का व्यापारावर? पडला ना, काय सांगू, विकाना गेलंय काय. असं आहे का? मग आज घेतलंच नाही काय बाजारात? काय घेत ना बाबा, पाण्याची बाटली घेतली, बसलो पित आपण गार. पाण्याची बाटली घेऊन गार पेत बसलात? हा काय करावं? असं आहे का? काय म्हणतात महाराज, काय म्हणतात? महाराज काय बाजारात असतं काय म्हणतात? बाजार काय गार आहे बाजार? आता आम्हाला म्हशीचा व्यापार करायचा आहे. म्हशीचं बरं आहे ना? म्हशीचं चांगलं असं आहे का? बैलाचं बंद करायचं आता. बैल इकानात पाहिजे अशी. बरं काय इकानात? बरं बैल न इकायचं कारण काय? काय भाव काय बी सांगते तर काय घ्यावं? भाव जास्त वाढलेत. हा त्याच्यामुळे बैल कुणी घ्यायला बी गेलं आणि विकायला मांदा येईल. पहिल्यासारखं समजा शेतकरी बी सांभाळीना बी गेलेत आता बैल जास्त. सगळे खटखट चालली बैल. सगळे खाटेकाकडे जास्त माल चाललाय असं म्हणणं आहे तुमचं. त्याच्यामुळे इकडे रेटवर फरक पडलाय का? म्हणजे खाटकाकडे जास्त माल चालल्यामुळं इकडं व्यापाऱ्याला शेतकऱ्याला फटका बसायला लागला, महागाई घ्यावा लागली. तर पहा मित्रांनो, असा सध्या जे आहे. होय, दोन कमी 90ला मागितलेत. आम्ही 90ला मागतो. होय, 90ला मागून नाही दिले. अच्छा, आणि तुम्ही किती म्हणलात मग त्यांना? 95,000 द्यायचे म्हणजे. अच्छा, मग लय जवळ मागितले की 95 म्हणते, 90ला मागितले म्हणल्यावर असं आहे का? ती नाही तर आमचं बरं आहे.